पप्पा मला एक गोष्ट सांगा ना. ससा आणि कासवची सांगू? चालेल. फार जुनी गोष्ट आहे. एकदा एका सुंदर जंगलात अनेक प्राणी आणि पक्षी आनंदाने राहत होते. त्यांच्यात एक चपळ आणि गर्विष्ठ ससा आणि एक संयमी आणि चिकाटीचा कासव देखील होता. या दोघांची शर्यत जंगलातील सर्वात आठवणीत राहणारी गोष्ट ठरली. सशाला आपल्या वेगाचा खूप गर्व होता आणि तो नेहमी इतर प्राण्यांनाही चिडवत असे. मी जंगलातला सर्वात वेगवान प्राणी आहे. कोणीही माझ्याशी शर्यत लावली तरी मला हरवू शकत नाही, तो मोठ्याने गरजायचा. कासव मात्र शांतपणे त्याचं ऐकत असे आणि आपल्या कामात मग्न असे. एका दिवशी जंगलातील सर्व प्राणी एका मोठ्या वडाच्या झाडाखाली गप्पा मारत बसले होते. अचानक ससा मोठ्या आवेशात म्हणाला, माझ्याशी कोणी शर्यत लावणार आहे का? पण लक्षात ठेवा, हारायची तयारी ठेवा. हे ऐकून सर्व प्राणी गुपचूप झाले, कारण त्यांना माहीत होतं की ससा खूप वेगवान आहे, त्याच्या पुढे कोणीच धावू शकत नाही. तेव्हा कासव हसत म्हणाले, ससे भाऊ, मी तुझ्याशी शर्यत लावायला तयार आहे. हे ऐकून ससा हसू लागला, तू आणि माझ्याशी शर्यत? ओ कासव दादा, तुम्ही फारच मजेदार आहात. तुम्ही इतक्या हळू चालता की मी तितक्यात 3 वेळा जंगल फिरून येईन. कासव शांतपणे म्हणालं, वेगाने काही होत नसतं ससे भाऊ, सातत्य आणि संयम खूप महत्त्वाचा असतो. ससा अजून हसला आणि म्हणाला, बरं बरं, चला उद्या शर्यत लावूया. मग बघू तुझे संयम आणि सातत्य तुला कुठे घेऊन जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी जंगलातल्या एका मोठ्या मैदानावर सर्व प्राणी जमले. हत्ती, माकड, हरण, मोर सगळेच खूप उत्सुक होते. हत्तीने मोठ्या आवाजाने घोषणा केली, शर्यत सुरू होईल. जो त्या मोठ्या झाडापर्यंत प्रथम पोहोचेल तोच विजेता ठरेल. ससा आणि कासव दोघेही सज्ज झाले. हत्तीने सोंडेने शिट्टी वाजवली आणि शर्यत सुरू झाली. ससा एका क्षणात पुढे पळाला. तो इतक्यात वेगाने धावत होता की काही क्षणातच कासव त्याच्या नजरेआड झाले. कासव मात्र हळूहळू पण सातत्याने पुढे जात होते. ससा खूप पुढे गेला, खूप पुढे गेला, खूप पुढे गेला आणि मागे वळून पाहिले. कासव अजूनही हळूहळू पुढे सरकत होते. तो हसून म्हणाला, इथे तर मस्त हिरवेगार गवत आहे, गाजरं पण उगवून आली आहेत आणि हा कासव तर खूपच मागे आहे. मी थोडा वेळ झोप घेतली तरीही मी सहज जिंकू शकतो. चला आपण जरा हे मस्त हिरवेगार गवत खाऊया आणि हे गाजर खाऊया आणि थोडीशी झोप घेऊया. ससा एका झाडाखाली बसला. त्याने गवत खाल्ले, गाजर खाल्ले. थंडगार वाऱ्यामुळे त्याला झोपही गाढ लागली. दरम्यान कासव मात्र सातत्याने पुढे जात होते. हळू 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 चालत होते. त्याने कुठेही थांबायचे नाही असे ठरवले होते. हळू 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 चालत 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 तो सशाच्या झोपलेल्या ठिकाणी पोचला. ससा अजूनही गाढ झोपला होता. कासव न थांबता पुढे चालत राहिला, चालत राहिला, चालत राहिला. जंगलातली सगळे प्राणी त्यांची शर्यत पाहत होते. त्यांना खूप आश्चर्य वाटत होतं. ससा उठेल असं वाटत होतं, पण ससा काही उठला नाही. खूप खाल्ल्यामुळे त्याला छान झोप लागली होती. शेवटी हळू 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 चालत कासव अंतिम रेषेजवळ पोचले आणि विजयी झाले. इतक्यात सगळ्या प्राण्यांनी आनंदाने गोंधळ सुरू केला, खूप आवाज सुरू केला. ऐकून ससा दचकून जागा झाला. काय झालं, काय झालं, तो ओरडला. तो उठून वेगाने धावू लागला, पण उशीर झाला होता. कासव आधीच अंतिम रेषा ओलांडून जिंकला होता. सर्व प्राणी टाळ्या वाजवू लागले, कासव जिंकलं, कासव जिंकलं, कासव जिंकलं. ससा खूप लाजला. तो कासवाजवळ गेला आणि म्हणाला, माफ कर कासव दादा, माफ कर. मी गर्विष्ठ होतो आणि माझा आळशीपणा मला हरवून गेला. माफ कर मला. कासव हसत हसत म्हणाले, सशा मित्रा, वेग महत्त्वाचा नाही, सातत्य आणि संयम अधिक महत्त्वाचे असतात. त्या दिवसानंतर ससा आणि कासव चांगले मित्र झाले. ससा अधिक मेहनती झाला आणि कासवाची चिकाटी जंगलातील सगळ्या प्राण्यांना प्रेरणा देऊन गेली. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला काय शिकवते? गर्व आणि आळशीपणा अपयशाला कारणीभूत ठरतो. सातत्य आणि मेहनत केल्यास कोणतीही गोष्ट शक्य आहे.
जिंकण्यासाठी वेग नाही तर संयम आणि चिकाटी लागते. तर अशी होती गोष्ट. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका. यामुळे आम्हाला अधिक चांगल्या गोष्टी बनवण्यास मदत होते. तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला कोणता भाग सर्वात जास्त आवडला? पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या काय कल्पना आहे? मी शक्य तितक्या लवकर कमेंटला उत्तर देतो. आणि हो, जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासाठी उपयुक्त ठरेल तर शेअर बटनावर क्लिक करा आणि हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला त्वरित मिळेल. तुमच्या प्रेम आणि समर्थनाचे मनःपूर्वक धन्यवाद. तुम्ही खरोखर जबरदस्त आहात. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तयार रहा.